मी संसार माझे रेखिते या मालिकेत आता एक धक्कादायक ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. नुकताच समोर आलेल्या प्रोमोमुळे प्रेक्षकांमध्ये मोठी चर्चा सुरू झाली आहे. कारण यावेळी मालिकेत एका भोंदू बॉबाची एंट्री होणार असून त्याच्या येण्याने अनुप्रियाच्या आयुष्यात पुन्हा एकदा मोठं संकट उभं राहणार आहे. प्रोमोमध्ये असं पाहायला मिळतं की अविनाशचं संपूर्ण कुटुंब एकत्र बसून जेवण करत असतं. घरामध्ये गप्पा सुरू असतानाच अविनाश एका व्यक्तीला विचारतो, तू त्या बाबांबद्दल काय सांगत होतास? त्यावर ती व्यक्ती त्या भोंदू बाबाचं मोठेपण सांगताना दिसते. आजारपण असो, घरातील अडचणी असोत किंवा कोणाला मुलं होत नसतील, प्रत्येक समस्येवर बाबांकडे उपाय आहे, असं तो सांगतो. हे ऐकल्यानंतर घरातील अनेक जण त्या बाबांवर विश्वास ठेवताना दिसतात. यानंतर पुढच्या दृश्यात तो भोंदू बाबा थेट अविनाशच्या घरी येताना दाखवला आहे. सुरुवातीला सगळे त्याचा आदर करताना दिसतात, मात्र काही क्षणातच त्याची नजर अनुप्रियावर पडते आणि त्याचं वागणं प्रेक्षकांना धक्का देणारं ठरतं. बाबा अनुप्रियाकडे विचित्र नजरेने पाहताना दिसतो. एवढंच नाही तर तिच्याशी बोलताना तो चुकीच्या पद्धतीने तिच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतो आणि तिला विचित्र पद्धतीने स्पर्शही करतो. त्यामुळे अनुप्रिया अस्वस्थ झालेली दिसते. सध्या मालिकेत अनुप्रियाच्या आयुष्यात थोडं सुख परत आलं होतं. अनेक संकटांचा सामना करून तिने अविनाशला जेलमधून बाहेर आणलं. त्यानंतर दोघं पुन्हा एकत्र आले आणि संसार नव्याने सुरू करण्याचा प्रयत्न करत होते. सासरी परत आल्यानंतर अनुप्रिया घरातील नातेसंबंधही सांभाळताना दिसत होती. त्यामुळे आता तिच्या आयुष्यात शांतता येईल असं वाटत असतानाच हा नवीन धोका तिच्यासमोर उभा राहिला आहे. या प्रोमोमुळे प्रेक्षकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. अनेकांनी सोशल मीडियावर अनुप्रियाच्या आयुष्यात पुन्हा संकट का असा प्रश्न विचारला आहे. तर काहीजण आता अनुप्रिया या भोंदू बाबाचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणणार का याची उत्सुकता व्यक्त करत आहेत. आता मालिकेत पुढे काय होणार? अनुप्रिया या बाबाविरोधात आवाज उठवणार का? अविनाशला बाबाचं खरं रूप समजणार का? आणि या सगळ्यामुळे पुन्हा एकदा घरात मोठा वाद निर्माण होणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. अशाच मालिकांचे ताजे अपडेट्स जाणून घेण्यासाठी मालिका बझ मराठीला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.